मराठी सुंदर बोलतो मी लहानपासून इथे आहे तर असा मित्रामध्ये राहून ते शिकलो आहे आम्ही. आता लागू केलं तर आता नाही होणार असं. नाही पण प्रयत्न तर केला पाहिजे ना. प्रयत्न केला पाहिजे असं नाही की प्रयत्न नाही. महाराष्ट्र दिन 1 तारखेला आता आणि महाराष्ट्र दिनापासून जे टॅक्सी चालक आहे, रिक्षा चालक आहे, त्यांना मराठी आलं पाहिजे अशा बच्चा फरमान हा राज्य सरकारच्या परिवहन खात्याने काढलेला आहे. नाहीतर तुमचा जे लायसन आहे ते रिन्यू होणार नाही. हा निर्णय योग्य का चुकीचा? हा निर्णय योग्य नाही आहे. 1 तारीख पासून कसा माणसा शिकणार? एवढा दिवस नाही शिकलं तर आज 1 तारीख पासून कसं शिकणार ते? त्याला टाइम द्या. सरकारला मी आग्रह करतो की त्याला टाइम द्या. हं. थोडा बहुत जसा काय कमी जास्त थोडा होतात ना, तो यायला पाहिजे. असं नाही की एकदम मुद्दाम नाही. म्हणजे तुम्ही मुंबईत कोणत्या वर्षी आला होता मुंबईमध्ये? सांगता येईल तुम्हाला? मी 71 ला आलो, 70 ला आलो असं आम्हाला. तर आमचे वडील मिलमध्ये होते बॉम्बे डाईंगला. तेव्हा माझ्या शिक्षण इथे आदर्श नगर स्कूल कोलीवाडामध्ये झाला. ते 7वी तक मी त्याच्यामध्ये होतो आणि मराठी नंतर- भाषा कंपल्सरी होती त्यावेळेस. मराठी असं कंपल्सरी नव्हती पण आजूबाजूला आमचे ते मराठी माणूस होते आणि जे मित्र होते तो पण मराठीच होते. त्यांच्यामध्ये तुमचं नाव सांगा पहिले. नाव सांगा म्हणजे कळू द्या पूर्ण महाराष्ट्र. नाव सांगा तुमचं. माझं नाव रामजीत यादव आहे. तुम्ही तर मराठी सुंदर बोलताय. मराठी सुंदर बोलतो मी लहानपासून इथे आहे तर असा मित्रामध्ये राहून ते शिकलो आहे आम्ही. पण तुमच्या गाडीत ज्यावेळेस ग्राहक बसतात ते कोणत्या भाषेत बोलतात? मराठीत बोलतात, हिंदीत बोलतात? मराठीमध्ये बोलतात तर मराठीमध्ये बोलतोय. हं. आणि हिंदीमध्ये बोलतात तर हिंदीमध्ये बोलतोय. खरोखर मराठी शिकायला खूप अवघड आहे का हो? खूप तुम्हाला काय वाटतं? कारण तुम्ही एकदम सुंदर मराठी बोलताय, स्पष्ट बोलताय. असं आहे जसं लहान मुलं होते पोटाच्या रुद्राने बाहेर पडते त्याला 2 वर्ष जाते शिकवायला. 3 वर्ष शिकवायला जाते त्याच्याबरोबर असा घरातले सगळे घरात. घरातले सगळे मराठीमध्ये वार्ता करते तो मुलं जो आहे तर 2-3 वर्षानंतर तर जरा त्याच्या तोंड असा चालते तर मराठीमध्ये चालते. असं 2-3 वर्ष जाणार त्याच्यामध्ये असं नाही की त्यांच्या काय आता लागू केलं तर आता नाही होणार असं. नाही पण प्रयत्न तर केला पाहिजे ना. प्रयत्न केला पाहिजे असं नाही की प्रयत्न नाही प्रयत्न केला पाहिजे. परंतु जर ते एकदम सोप्या भाषेत आता समजा कोणी ग्राहक आला, मला इथं सोडता का? तर टॅक्सी चालकाला समजलं पाहिजे कुठे जायचं तुम्हाला? किती भाडं होणार? कुठं बसू? किती सीट घेऊन जाणार? 4 घेणार, 2 घेणार? हे प्रश्न मराठीतले त्याला अर्थ समजले पाहिजे का नाही? असं आहे किती टॅक्सी ड्रायव्हर आहे ते समोरनी माणसं जे बोलले ना त्यांना ऐकायला येते समजतं. पण बोलायला नाही. बरं. असं आहे म्हणजे भाषा समजते पण बोलता येत नाही. बोलता येत नाही. मग तुम्हाला असं वाटतं की हा निर्णय जो घेतलाय त्याच्यात चालकांना भाषा शिकण्यासाठी वेळ द्यावा असं तुमचं म्हणणं आहे? असा वेळ चालकांना जे वेळ देणार त्याच्यामध्ये ते गव्हर्नमेंटच्या ते आपला जे काय प्रणाली आहे त्याच्यामध्ये पब्लिकच्या जे नाही शिकले आहेत त्यांच्या बरोबर ते जाणार बरं. की मला मोका दिला सरकारने. असं आहे. बरोबर. आणि खरं म्हणजे आता फक्त 10 वाक्य असणार त्याच्यामध्ये अशी जी माहिती मिळाली आम्हाला आज. परिवहन मंत्री म्हटले की 10 वाक्य असणार आहे आणि तीच वाक्य तुम्हाला आली पाहिजे. म्हणजे बसलात सीट बेल्ट लावा, पुढे बसला सीट बेल्ट लावा, त्यानंतर इतके पैसे होतील, एवढं अंतर आहे, मला माहित आहे कुठं जायचं ते, तुम्ही बसा, मावशी बसा, का हे 10 वाक्य दिले जाणार त्याच्यामध्ये. मग ते शिकायला अवघड असेल वाटतं तुम्हाला? शिकायला अवघड आहे. मराठी वाक्य हा, छोटे मराठी. सोपे सोपे असणार असं वाटतं सोपे का अवघड? वाचणार, सोपे वाचणार. बरोबर. एक ऍप असणार आहे. आता आपण काय टॅक्सी चालक मोबाईल बघत असं बघा ते रील चालू असतात. तसं एक ऍप असणार आहे. ऍपवर सुद्धा तुम्हाला माहिती दिली जाणार का असं 4 वाक्य आहे. मग ते मराठी भाषा त्याच्यावर शिकण्याची तयारी आहे का तुमची चालकांची? तुम्हाला गरज नाही. शिकणार असं काय ह्या टॅक्सी लाईन मध्ये आता नवीन माणसं कोण येत नाही आता सर्व म्हातारे लोक आहे. ते वयप्रमाणे त्याला असते समोरच्या माणसं बोललं ना त्यांना ऐकायला येते पण बोलायला नाही. बरं. असं आहे.
तुम्ही तर सर्व आता मराठीतच बोलता आमच्यासोबत, असं जाणवलं नाही कुठे तुम्ही हिंदीत शब्द, एखादा शब्द चुकून आला असेल तुमच्या तोंडामध्ये? असं जे जे काय आता इथे ऑफिस बिफिस मध्ये आहे ज्यांचं शिक्षण इथे झालंय ते पण असं मराठीमध्ये बोलतात. मग तुम्ही मुली पण. हा, मला काय वाटतं, आता तुमच्या कुटुंबात हिंदी बोलतात पण मराठी त्यांना येत असेल. आता मला येते पण माझ्या कुटुंबामध्ये कुणाला येत नाही. असं आहे. बर. माझे वडील होते त्यांना पण नाही येत. पण मग आता तुम्ही इतर चालक, इतर जे ड्रायव्हर आहे, टॅक्सी ड्रायव्हर, उबर काय असेल, ओला, त्या ड्रायव्हरला तुम्ही काय सांगाल, म्हणजे काय आवाहन करणार? त्यांना शिकायला पाहिजे. थोडा थोडा हा भाषा शिकायला पाहिजे. हा काही जास्त टाईट कडक भाषा नाही आहे. कारण हिंदीला हिंदीची म्हणजे मराठी हिंदी मावशी म्हणतात. हिंदीमध्ये थोडा कन्वर्ट आहे. हा. संस्कृत जसं भाषा आहे ना त्याचं रूपांतर आहे ते. असं आहे. मग तुम्ही स्वागत करणार या निर्णयात सरकारचा, फक्त वेळ दिला पाहिजे सरकार. हा, स्वागत करणार आम्ही असं नाही, पण वेळ द्यायला पाहिजे. धन्यवाद. हाँ आप लोग पूरे आदमी देश के मराठी में हमसे बात करिए ना, हिंदी में मत करिए। मैं 26 साल से टैक्सी चलाता हूँ, आज तक कोई बात नहीं करता है, इसके लिए हम लोग सीख नहीं पाए। पण आता तुम्ही मराठी शिकणार का? जर तुम्हाला शिकवलं तर? हाँ, सीख जाएंगे ना, जब बात करेंगे तो सीख ही जाएंगे, थोड़ा थोड़ा बोल बोल के हम लोग सीख जाएंगे। किती भाडं होणार चर्चगेट पण स्टेशनला जायला, हे तुम्हाला समजलं की मी बोललेलं? समझता है कितना भाड़ा हो रहा है, कितना होएगा। तुम्ही त्याला मराठी समजा विचारलं, तुम्हाला विचारलं कुठं जायचं, याचा अर्थ काय होतो? वो किधर जा रहा है। मग अशाच प्रकारे प्रश्न उत्तरे असणार. आता राज्य सरकार तुम्हाला शिकवणार आहे आणि तुम्ही शिकण्यासाठी सीख interest जाएंगे। आहात का? तुम्ही सीख जाएंगे। तुम्हाला मराठी येतं का? मराठी थोड़ा थोड़ा। तर मग आता तुम्ही मराठी शिकायचा प्रयत्न करणार, म्हणजे कसं माहिती का, आता राज्य सरकार नी असं सांगितलंय की मराठी जे तुमचे ग्राहक बसणार आहे गाडीमध्ये, त्यांना विचारलं समजा मला इथं जायचं, तर तुम्हाला तेवढं तरी मराठी समजतं का? हाँ, थोड़ा थोड़ा समझ। तुम्ही मराठी शिकाल का? जर तुम्हाला शिकवण्यासाठी, म्हणजे तुम्हाला कसं, आपण त्याला काही शिकायचं समजा, किती पैसे झाले, इथून इथं जायचंय, चर्चगेट जायचं, चर्चगेट एवढं तुम्ही शिकणार का? जर तुम्हाला राज्य सरकारने शिकवलं तर ओके बाप, तुम्हाला शिकवायची काही तयारी आहे? तैयारी। मराठी भाषा ही महाराष्ट्राची मातृभाषा आहे आणि ती भाषा प्रत्येकाला आली पाहिजे, हा आग्रह आपण मराठी माणूस म्हणून राज्य सरकार करणार, राज्यातील सामान्य नागरिक देखील करतायत. मात्र जे परराज्यातून आलेले काही टॅक्सी चालक असो किंवा रिक्षा चालक असो, त्यांना देखील मराठी भाषा आली पाहिजे. याचं कारण मुळात उद्देश आहे राज्य सरकारचा, की एखादा ग्राहक जर टॅक्सीत बसला, रिक्षात बसला, त्याला हिंदी येत नसेल, इंग्लिश येत नसेल, तर तो मराठीमध्ये संवाद करणार त्या रिक्षा चालकाशी, टॅक्सी चालकाशी. तेव्हा त्याला उत्तर समोरच्याला देता आला पाहिजे. नेमकं हा काय म्हणतोय, तो काय म्हणतो, यातनं विसंगती निर्माण व्हायला नको, सुसंगती हवी. शब्दांचं देवाण म्हणजे भाषेमध्ये हा म्हणजे एकमेकाला समजावी या उद्देशाने राज्य सरकारने हा निर्णय घेतलाय आणि त्याच अनुषंगाने राज्य सरकार पावलं उचलते आहे. आणि 10 वाक्य असलेली ही 2 पानाची पुस्तिका राज्य सरकार ही एका संस्थेच्या माध्यमातून राज्यामध्ये वितरित केली जाणार आहे आणि त्यासोबत एक ऍप दिलं जाणार आहे. अतिशय सोपं असणार आहे. अमराठी लोकांना ते पटकन वापरता शिकता येईल अशा पद्धतीचे असणार आहे. त्यामुळे ही भाषा चालकांनी कशा पद्धतीने शिकता येईल, मराठी भाषा शिकण्याचा प्रयत्न करावा, असं आवाहन अमराठी भाषिक ड्रायव्हर देखील करतायत. राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाचं ते स्वागत देखील करतायत. प्रशांत गोडसे, लेट्स अप मराठी, मुंबई.